श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तर आज नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजे आज अष्टमी आहे. तर आपल्या घरात कोण कोण हवनही करत असतं. हवन करणं खूप प्रभावशाली आहे आज आपल्या घरात. अष्टमीच्या दिवशी आपल्या घरात हवन करावं प्रत्येकाने. त्याचबरोबर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. जर त्यांनी कोणी 7-8 दिवस केला नसेल, त्यांनी आजच्या दिवशी करून घ्या. त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. आज आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे. अष्टमीच्या दिवशी मान-सन्मान करायचा असतो देवीचा. ओटीमध्ये काय-काय घ्यायचं तर आपण साडी, खण, नारळ, हळदी-कुंकू, तांदूळ, जोडवी, बांगड्या, गळ्यातलं सिंदूर, टिकली असं सगळं काही आपल्याला न्यायचं असतं. अलंकार देखील न्यायचे असतात. तर ज्याची परिस्थिती असेल तशी आपण ओटी भरू शकतो. पण देवीला भाव महत्वाचा आहे. श्रद्धा महत्वाची आहे वरची असं. मग जशी तुमची जर इच्छा असेल, तुमची जर परिस्थिती असेल तर तुम्ही साडी घेऊन जा. नसेल तर ब्लाउज पीस घेऊन जा. अशी ओटी भरली तरी पण चालेल. पण आपण काय म्हणतो कुलस्वामिनीची वर्षातून एकदा ओटी भरायची असते. ती आपल्याकडनं व्यवस्थित भरली गेली पाहिजे. साडी, चोळी सगळं देऊन. अशा प्रकारे आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे देवीची. त्यानंतर देवीला नैवेद्य न्यायचा आहे. कोणाकडे जर तुमची पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर पुरणपोळीचा न्या. नसेल जमेत तर तुम्ही दही-भात न्या. तांदळाची खीर न्या. ती पण देवीला खूप आवडते. आपल्या देवीला नैवेद्य घेऊन जा. जवळ कुठं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन भरा. नसेल जर शक्य असेल तुम्हाला मूळ स्थानी जाणं तर मूळ स्थानी जाऊन भरा ओटी आईची. आई तर खूप म्हणजे खूप खुश होईल मूळ स्थानी तुम्ही लोकं गेले तर. अशा प्रकारे आणि जर तुम्हाला मूळ स्थानी पण जाता नसेल आलं, तर आपल्या घरात टाक असतो, फोटो असतो. तिथे बसून जरी तुम्ही आई भगवतीची ओटी भरली ना, तरी आई भगवती मान्य करून घेते. फक्त ओटी भरणं महत्वाचं आहे आणि भाव महत्वाचा आहे आपला. आपला साधा भोळा भाव, आपली सेवा आईला महत्वाची आहे आणि आपण किती विश्वासाने ती ओटी भरतो हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्या कुलदेवीचा कुळाचार करा, आई भगवतीची मान-सन्मान करा. आपल्या आईची सेवा करा. आपल्या आईची कृपा आपल्यावरती कायम राहू दे, ही अशी आईला प्रार्थना करा. त्याचबरोबर आईला प्रार्थना करा, की माझ्या मुलाबाळांना, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. तुझ्या आशीर्वादाने घरात माझ्या धनधान्याची भरभरून राहू दे. कधी कमी ना पडू दे. तुझ्या आशीर्वादाने माझी सगळं काही नीट होऊ दे. आईला प्रार्थना करा आणि अशीच आई मला परत पुढच्या वर्षी तुझ्या दर्शनाला येण्याची संधी दे. अशी आपल्याला आईजवळ प्रार्थना करायची आहे. आणि खरंच आई तुमची प्रार्थना ऐकेल. कारण आपली आई असते ती. आई आपली आपली नाही प्रार्थना ऐकणार तर कोणाची ऐकणार? आई आपल्या लेकरांची प्रार्थना ही ऐकतच असते. अशा प्रकारे आपल्या आईची सेवा करा, आपल्या आईचा मान-सन्मान करा. अशा प्रकारे आपण आपल्या आईची मान-सन्मान करून घ्या. त्यानंतर एक अनुभव छोटासा देवीच्या मंदिरातला. मंगळवारी मी ओटी भरण्यासाठी गेले होते आणि माझी इच्छा होती खूप दिवसांची, की देवीची आरती मला भेटावी, अशी इच्छा होती. कारण मी आई भगवतीची आरती अजून कधी पाहिलीच नाही म्हणजे पाहिलीच नाही आणि कधी केली नाही मंदिरात कोणत्या. तर आमच्या इथं खूप मोठं मंदिर आहे तुळजाभवानीचं, ठाण्यामध्ये ब्रह्मांडला. अशा प्रकारे तर तिथे मी गेले आणि लवकर गेले होते मी. 6ला 6:15ला घरनं गेले असेल. पण आरती असती काहीतरी 7:30 पावणे 8ला असते. तर मग मी गेले होते. तर शेजारी एक देवी होती, तिची पण ओटी भरायची होती. तर मग मी त्या देवीची ओटी भरून आले. मिस्टर मला म्हटले, की पहिली तू इथं आपली कुलस्वामींची देवी भर, नंतर आपण तिकडे जाऊया. तर मी बोलले, की नको, आपण पहिले तिकडची भरू, मग आपला इथं येऊन देवीची भरू, म्हणजे बसता पण येईल ना. अशा प्रकारे तर मी तिकडची ओटी भरून आले. म्हणजे हा देवीचाच एक अनुभव असेल, की पहिली तू तिकडची भरून ये, मग थोडीशी लेट आली तर माझी आरती तुला भेटेल. अशा प्रकारे तर मी तिकडची देवी भरून आले. मंदिरात आले, मान-सन्मान वगैरे केला देवीचा. जप वगैरे झाला माझा आणि लगेच 2 मिनिटात आरती चालू झाली. म्हणजे मी निघणार होते मंदिरातून, बाहेर निघत होते, तर ते एक दादा होते तिथं. तो मला म्हटला, थांब ताई, आरती चालू होणार आहे. तर मी ठीक आहे बोलले आणि आरती मी एवढी खुश झाले ना, माझ्या डोळ्यातनं पाणी चाललं, की मी ज्या क्षणाची वाट बघत होते इतक्या वर्ष, की आरती देवीची आपल्या तुळजाभवानी मातेची आरती ती मला पाहायला भेटली साक्षात. आणि आरतीच्या टायमिंगला एवढे देव आले ना. एक लेडीज होती, एक मुलगा होता, त्यांच्या अंगात एवढे छान देव आणि एवढे छान ते लोक नाचत होते ना आरतीच्या वेळी. आरती चालू होती, त्यांचे देव चालू होते. म्हणजे साक्षात देवी तुळजाभवानी मंदिरात अवतरली होती. खूप सुंदर वाटलं ते क्षण बघताना. आणि पहिल्यांदा मी देवी आई भवानीची आपली आरती पाहिली आहे, आई भगवतीची. मला खूप आवडली ती आरती. म्हणजे आपण घरात इतर टायमाला आपल्या देवांची आरती करत असतो, पण ते मंदिरातली जी ऊर्जा असते ना, ती काही वेगळीच असते. मंदिरातली ऊर्जा
खूप महत्त्वाची असते. अशा प्रकारे नवरात्रीत मला देवीची आरती भेटली मंगळवारी. खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. कोणी मानसन्मान केला नसेल त्यांनी आजच्या दिवशी मानसन्मान करून घ्या. आपल्या आईचा वर्षातून एकदा आपल्या आईचा मानसन्मान आपल्याला करायचा असतो. शारदीय नवरात्रीत पण करायचा असतो, चैत्र नवरात्रीत पण करा. शारदीय नवरात्र सगळ्यांच्या लक्षात असते, चैत्र नवरात्र ही आपल्या तेवढीच लक्षात ठेवा आणि आपल्या आई भगवतीची सेवा करा, मानसन्मान करा, आईला नैवेद्य वगैरे व्यवस्थित दाखवा, कन्यापूजन करा. झालेली सेवा मी आई भगवतीच्या रुजू करते आणि या व्हिडिओमध्ये इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.